Hello student. In last two lectures we completed the classification of organic compounds on the basis of carbon skeleton and on the basis of functional group. Now about types of carbon atoms. In saturated compounds there are four types of carbon atoms. That is primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atom and quaternary carbon atom. Primary carbon atom. If one carbon atom is attached to another only one carbon atom is known as primary carbon atom. This is primary carbon atom, also primary carbon atom. Carbon atom in methane also considered as primary carbon atom. मिथेन मधील एक कार्बन ॲटम त्याला प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतात. त्यानंतर इथेन मधील दोनही कार्बन ॲटम हे प्रायमरी कार्बन ॲटम्स. त्यानंतर आपण जर प्रोपेनचं स्ट्रक्चर काढलं, आता इथं प्रत्येक वेळी मी हायड्रोजन जोडत नाही आहे, याला जे आपण बॉन्ड दाखवले ते हायड्रोजन बॉन्ड म्हणून कन्सिडर करा असे. आता टर्मिनलचे जे दोन कार्बन आहे हे काय झाले प्रायमरी कार्बन ॲटम्स. सेकंडरी कार्बन ॲटम. If one carbon atom is attached to another two carbon atoms known as secondary carbon atom. हा जो मिडलचा कार्बन ॲटम आहे तो ह्या कडेच्या दोन कार्बन लॅटेज आहे म्हणून मिडलचा कार्बन कसा झाला तर सेकंडरी कार्बन ॲटम. If one carbon atom is attached to another three carbon atoms, इथं हायड्रोजन जोडलाय आणि हे प्रत्येक कार्बनला तीन तीन हायड्रोजन जोडलेत. आता टर्मिनल कार्बन ॲटम्स हे काय झालेत प्रायमरी. हा प्रायमरी दाखवण्यासाठी 1 डिग्री, सेकंडरीसाठी 2 डिग्री, 3 डिग्री आणि 4 डिग्री हे झाले प्रायमरी. आणि हा मिडलचा आहे तो झाला टर्शरी कार्बन ॲटम. आता क्वाटर्नरी कार्बन ॲटम. इफ वन कार्बन ॲटम इज अटॅच्ड टू अनदर 4 कार्बन ॲटम्स नोन ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटम इन निओपेंटेन. हा जो मिडलचा कार्बन ॲटम आहे निओपेंटेन मधील हा क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे. त्यालाच प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी असे सिम्बॉल दिले जातात. CH3, CH2, C, CH3, CH2, then CH, CH3 and CH3. असं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये हे दोन प्रायमरी कार्बन ॲटम्स, त्यानंतर हे दोन सेकंडरी कार्बन ॲटम्स, हा टर्शरी कार्बन ॲटम कारण 1, 2 आणि 3 कार्बन लॅटेज आहे आणि हा जो इथं मिडलचा आहे तो क्वाटर्नरी कार्बन ॲटम. त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण होमोलॉगस सिरीजबद्दल बघितलं. होमोलॉगस सिरीज it is a series of organic compounds having same functional group and same carbon skeleton and two successive members are differ in their molecular formula by CH2 group, that is atomic number, that is molar mass 14 molar mass आणि CH2 ग्रुपचा त्यामध्ये डिफरन्स असेल. मग आता आपण अल्केनची होमोलॉगस सिरीज फर्स्ट 5 मेंबर्स पर्यंत काढली तर काय येणार मिथेन, त्यानंतर CH3 इथेन
इथं आपण प्रत्येक वेळी CH2चा डिफरन्स देतो आहे. आता हे C2H6 होईल, म्हणजे ह्या दोन्हीमधील फरक कितीचा झाला? CH2चा फरक झाला. त्यानंतर CH3, CH2, CH3 प्रोपेन. त्यानंतर ब्युटेन, CH2, CH3 आणि पेंटेन ऑनवर्ड्स. आपण प्रत्येक वेळी CH2 CH2 अशी लांब सिरीज न लिहिता आता CH2 किती वेळा आहे? थ्राईस. CH3 हेक्झेनसाठी CH3 CH2 फोर्थ टाइम्स CH3 असं लिहिलं तरी चालेल. फिफ्थ टाइम्स, सिक्स्थ टाइम्स, म्हणजे प्रत्येक वेळी एक CH2 इथं वाढत जाणार. एक CH2 म्हणजे मास नंबर ऑफ कार्बन 12 आणि हायड्रोजनचे हे 2, टोटल 14 ॲटोमिक मोलर मासमध्ये फरक राहील. त्यानंतर एक टेक्स्टमध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम विचारलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, एक कंपाऊंड दिलं आहे CH3 CH2 COH प्रोपियोनिक ॲसिड, आणि याचं हायर थर्ड कंपाऊंड विचारलं. हायर थर्ड कंपाऊंड, दॅट इज हायर थर्ड होमोलॉग. and lower second homologue and lower second homologue कुठला असेल? आता हायर थर्ड म्हणजे यानंतर 3 CH2 आपल्याला वाढवत न्यायचे. म्हणजे CH3 CH2 1 आहे, इथं काय होईल? ट्वाईस COH, हो की नाही? त्यानंतर पुन्हा दुसरं कंपाऊंड असेल, त्यामध्ये CH2 थ्राईस COH, आणि थर्ड कंपाऊंडमध्ये असेल CH3 CH2 फोर्थ टाइम्स COH. हे झालं थर्ड, हायर थर्ड होमोलॉग. त्यानंतर लोअर सेकंड. आता लोअर सेकंडमध्ये इथं काय होणार? हा CH2 एकदा निघून जाणार, CH3 COH हा लोअर फर्स्ट, आणि लोअर सेकंडमध्ये इथं एक CH2 काढून टाकला, एक कार्बन आणि 2 हायड्रोजन काढून टाकले, तर शिल्लक काय राहिलं? एकच हायड्रोजन शिल्लक राहिला. आणि हा जो हायड्रोजन, एक हायड्रोजन असलेला कार्बोक्सिलिक ॲसिड, दिस इज फर्स्ट मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड नोन ॲज फॉर्मिक ॲसिड. हे तयार होईल, फॉर्मिक ॲसिड तयार होईल, आणि हे हेक्झॅनॉइक ॲसिड तयार होईल. हेक्झॅनॉइक ॲसिड 1 आणि टोटल हे 4 आणि हा एक 1, टोटल 6 कार्बन ॲटम्स, म्हणून हे झालं हेक्झॅनॉइक ॲसिड. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. IUPAC nomenclature, that is International Union of Pure and Applied Chemistry. International Union of Pure and Applied Chemistry, that is IUPAC nomenclature. Then organic compounds are also named by their tribal name or common name according to their sources. एखादा ट्रॅव्हल नेम किंवा कॉमन नेम हे त्याच्या ते कुठल्या कंपाऊंडपासून तयार झाले, त्याचा सोर्स कुठला आहे त्यावरून ते दिलं जातं. फॉर एक्झाम्पल फॉर्मिक ॲसिड दॅट इज फॉर्मा मीन्स ॲन्टमध्ये जे ॲसिड असतं त्यावरून त्याला नाव दिलं जातं फॉर्मिक ॲसिड. SCOH
formica. Then acetic acid obtained from acetum, that is vinegar. Then propionic acid, 3 carbon atoms. प्रोपिऑन, that is first fat, फॅट्स पासून जे ऑप्टेन केलं जातं. ब्युटायरिक ॲसिड फ्रॉम बटर, बटर ब्युटायरेट, बटरपासून जे मिळतं ते. देन व्हलेरिक ॲसिड फ्रॉम गोट, थ्राईस COH, व्हलेरिक ॲसिड. त्यानंतर आणखी काही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये, का त्यांनाही एक कॉमन नेम दिलेले आहे आणि ते कॉमन नेम्स हे IUPACनं सुद्धा ॲक्सेप्ट केलेले. फॉर एक्झाम्पल फिनॉल हे कॉमन नेम आहे, परंतु IUPACनं ते ॲक्सेप्ट केलेले. त्यानंतर ॲनिलिन, ॲसिटोफिनोन, ॲसिटोफिनोन. त्यानंतर काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे नावं, ग्लिसरॉल, देन लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिलिन, फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. These are some common names or tribal names. Then IUPAC nomenclature. Rules for IUPAC nomenclature. First, rules for IUPAC nomenclature of सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कशासाठी बघतोय आपण सध्या, तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि त्यानंतर आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असलेले कंपाऊंड्स बघणार. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो आणि त्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची चेन असते. असे कंपाऊंड्स म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फर्स्ट, सिलेक्ट दी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम. सिलेक्ट longest continuous chain of carbon atoms containing maximum number of carbon atoms. ज्या चेनमध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स आहे अशी एक कार्बन चेन आपण सिलेक्ट करणार. मग आता कार्बन चेन सिलेक्ट करत असताना ती स्ट्रेट लाईनच असेल असंही नाही, ती कदाचित अशी असू शकते. आता मी इथं हायड्रोजन दाखवलेलं नाही आहे, तर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी जेवढे हायड्रोजन लागतील तेवढे हायड्रोजन तिथं आपल्याला देता येतात. त्यानंतर आता इथं लॉंगेस्ट चेन अशी होईल 1 2 3 4 5 कार्बनची. इथं मात्र 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कार्बन असलेली ही लॉंगेस्ट चेन झाली. इथं ब्रांचिंग असेल तर हा जो CH3 हा ब्रांचिंग म्हणून इथं तो संबोधला जाईल. देन नंबरिंग स्टार्ट्स फ्रॉम दॅट एंड. Locant carbon bears lowest possible number. Numbering starts from that end. Locant carbon bears lowest possible number
अशा बाजूनं अशा कार्बनच्या एंडपासून स्टार्ट करा का जो लोखंड कार्बन आहे ज्याला सबस्टेंट अटॅच आहे त्याला कमीत कमी म्हणजे छोटा छोटा नंबर आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल अशी चेन असेल आणि इथं CH3 असेल, ओके नाही, तर आपण नंबरिंग अशा कार्बनपासून स्टार्ट करणार. तर इथून स्टार्ट केलं तर 2 नंबरला CH3 आला, इकडनं जर स्टार्ट केलं 3-4 नंबरला CH3 सबस्टेंट, म्हणून आपण ह्या बाजूनं स्टार्ट करणार. त्यानंतर इथं जर CH3 असेल तर आपण इथून 1 2 3 4 लेफ्ट साईडनं 4 नंबरला येतो आणि राईट साईडनं 1 2 3 नंबरला CH3 सबस्टेंट येतो, म्हणून आपण ह्या साईडनं नंबरिंग स्टार्ट करणार. इफ 2 or more one type of alkyl groups are there, then use di prefix di for 2, tri for 3, tetra for 4, penta for 5, hexa for 6 etc. एकाच टाईपचे अनेक सबस्टिट्यूएंट त्या चेनमध्ये जर असतील तर ह्या प्रिफिक्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो नंबर्स ऑफ सबस्टिट्यूएंट दाखवण्यासाठी. इफ different types of substituent are there, then they are prefer alphabetical order. जर वेगवेगळे सबस्टिट्यूएंट असतील, फॉर एक्झाम्पल हा CH3 असेल आणि हा C2H5 असेल, तर त्यांना प्रेफरन्स हा त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार द्यावा लागेल. हा इथिल, ओके नाही, आणि हा मिथिल ग्रुप. तर इथिल ग्रुपचं नाव अगोदर येईल, मिथिल ग्रुपचं नाव नंतर येईल. विथ देअर लोखंड नंबर, ज्या कार्बनला ते अटॅच आहे त्याचा लोखंड नंबर तिथं लिहावा लागेल. अँड लास्ट पॉईंट, इफ सबस्टिट्यूएंट आर ब्रांचेस, जर सबस्टिट्यूएंटलाच ब्रांचेस असतील तर असे सबस्टिट्यूएंट हे ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात विथ देअर लोखंड नंबर. फॉर एक्झाम्पल ही लॉंग एज चेन असेल, इथं CH3H CH2 CH2 CH3 ही ब्रांचिंग आहे. इथंही एक CH3 आहे, इथं C2H5 असेल, ओके नाही, आणि बाकी कार्बनची व्हॅलन्सी ही हायड्रोजननं आपण सॅटिस्फाय करून घेऊ CH3. अशा प्रकारे आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? ह्या साईडनं 3 नंबरला ब्रांचिंग सुरू होते, ह्या साईडनं 2 नंबरला ब्रांचिंग सुरू होते, म्हणून नंबरिंग आपण लेफ्ट साईडनं सुरू करू. 1 2, आता इथं लॉंगेज चेन 1 2 3 4 5 6 अँड 7, आणि 1 2 3 4 5 6 7 अँड 8. इथं 8 कार्बन ॲटम्स, म्हणून ही लॉंगेज चेन असेल. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. पण आता आपण काय करायचं, आपल्याला ही ब्रांचिंग दाखवायची, त्याच्यामुळे आपण ही लॉंगेज चेन वाढून घेऊ CH3, म्हणून ही काय होईल, ही ब्रांचिंग तयार होईल, ही ब्रांच तयार होईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हा नोनेनचा डेरिव्हेटिव्ह असेल. आता इथे एक ब्रांच आहे, ही मिथिल ब्रांच, ही इथिल ब्रांच, आणि 1 2 3 4 हे ब्युटिल ग्रुप आहे. पण हा ब्युटिल ग्रुपमध्ये पुन्हा हा काय आहे, 1 मिथिल ब्युटिल आहे, 1 मिथिल ब्युटिन. मग हे काय होईल, 5 इथिल. हा 5 नंबरला इथिल ग्रुप, कारण मिथिलच्या अगोदर नाव कशाचं येईल, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथिलचं. त्यानंतर अक्षर एखादं वर्ड असेल आणि नंबर असेल तर दोन्हीमध्ये हायपन वापरला जातो, आणि 2 नंबर्स असतील तर दोन्हीमध्ये कॉमा वापरला जातो. 5 इथिल 2
मिथिल, त्यानंतर हा फोर्थ लोकंट, फोर्थ, आणि ब्रॅकेटमध्ये येईल 1 मिथिल ब्युटिल, 1 मिथिल ब्युटिल, ब्रॅकेट कंप्लीट, हा एवढा. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे तर नोनेनचा, नोनेन. हे नोनेन काय झालं, पॅरेंट अल्केन झालं. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन कंटेनिंग मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम ॲज अ पॅरेंट अल्केन, ॲज अ पॅरेंट अल्केन. तो पॅरेंट अल्केन म्हणून सिलेक्ट केला. नंबरिंग अशा साईडनं स्टार्ट केली का ज्या बाजूनं ब्रांचिंग जवळ येईल लोकंटला, जो लोकंट कार्बन आहे त्याला लोवेस्ट पॉसिबल नंबर येईल. आणि जर वेगवेगळ्या एकाच प्रकारचे ब्रांचेस असतील तर प्रिफिक्स डाय, ट्राय, टेट्रा हे यूज करू. आणि जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याला प्रेफरन्स दिला जाईल. आणि जर ब्रांचिंग, जर सबस्टेंट हा ब्रांचड असेल तर त्याच्या लोकंट नंबर सहित जे नाव असेल त्या ब्रांचिंगचं ते इथं ब्रॅकेटमध्ये दिलं जाईल. आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघू. स्ट्रक्चर, कॉमन नेम और ट्रॅव्हल नेम. कॉमन नेम मात्र काही लिमिटेड कार्बनपर्यंतच आपल्याला देता येतं IUPAC ने. CH4, मिथेन, हे सगळीकडं मिथेनच असणार. CH3 that is ethane, CH3, CH2, CH3, this is propane. त्यानंतर CH3, CH2, CH2, CH3 हे N ब्युटेन, N ब्युटेन कॉमन नेम नॉर्मल चेन. आणि इन IUPAC ओनली ब्युटेन. IUPAC मध्ये फक्त त्याला ब्युटेन नाव दिलं जातं. IUPAC नेम हे बाकीच्यांचं जे कॉमन नेम आहे तेच IUPAC नेम आहे. त्यानंतर CH3, CH, CH3 आणि हा CH3. आता हा आयसो ग्रुप, सेकंड कार्बन ॲटमला आणखी एक CH3 ग्रुप अटॅच आहे म्हणून हा काय झाला आयसोब्युटेन. आणि IUPAC रूल्सनुसार 1, 2, 3 2 मिथिल प्रोपेन, 2 मिथिल प्रोपेन. कारण लॉंगेस्ट चेनमध्ये फक्त 3च कार्बन ॲटम आहे आणि 2 नंबरला ही मिथिलची ब्रांचिंग आहे. त्यानंतर वन 2 3 4 5 N पेंटेन, ओनली पेंटेन in IUPAC. देन आयसोपेंटेन, सेकंड कार्बनला आणखी एक CH3 जोडला आहे आपण, किती झाले टोटल 4 आणि हा 5. आयसोपेंटेन इथं बघा एकच हायड्रोजन दिला आहे कारण हे 3 कार्बन अटॅच आहे. ह्या साईडला 1 2 3 म्हणजे 4 कार्बनची 4 व्हॅलन्सी होण्यासाठी आणखी एका हायड्रोजनची आवश्यकता म्हणून आपण एकच हायड्रोजन लिहिला इथं आयसो पेंटेन. आता IUPAC नॉमेनक्लेचरनुसार नंबरिंग ह्याच बाजूनं स्टार्ट होईल. 1 2 3 4 हा ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह झाला. त्यामध्ये सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप म्हणून 2 मिथिल
ब्युटेन. 2-मिथिल ब्युटेन. त्यानंतर निओपेंटेन, हा टर्शरी कार्बन असलेला निओपेंटेन. आता ह्याचंच IUPAC नेम लॉंगेस्ट चेनमध्ये 1 2 3 कार्बन ॲटम्स. सेकंड कार्बनला 2 CS3 सबस्टेंट. मग आता त्याचे नंबर्स रिपीट होतील 2 2 2 2 डायमिथिल. 3 कार्बन ॲटम्स असल्यामुळे प्रोपेन. 2 2 डायमिथिल प्रोपेन. त्यानंतर हेक्झेनचं एक्झाम्पल घेऊ आपण. CS3 CS2 4th टाइम्स and CS3. N hexane common name and only hexane IUPAC name. आता त्याला ब्रांचिंग तयार करू. CS3 CH CS3. आता हे काय त्याचे आयसोमर्स आहे, हो की नाही. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. CH2 CS3 टोटल 1 2 3 4 5, हो की नाही. 5 झाले. आणखी एक वाढू आपण 6. हा आयसो ग्रुप, आयसो हेक्झेन. आणि IUPAC नॉमेनक्लेचरनुसार हे काय होईल, पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह होईल. कारण लॉंगेस्ट चेनमध्ये फक्त 5 कार्बन ॲटम्स आहे. 2 मिथिल, 2 नंबरला मिथिल सबस्टेंट 2 मिथिल पेंटेन. आता एक CS3 ची आणखी एक ब्रांच वाढवू आपण. CS2 CS3 किती झालेत, हे 4 मधला 5 आणि हा 6. हे झालं निओहेक्झेन. निओहेक्झेन टोटल 6 कार्बन ॲटम आणि हा निओ कार्बन ॲटम निओहेक्झेन. IUPAC होईल 1 2 3 4 2 2 डायमिथिल ब्युटेन. 2 2 डायमिथिल ब्युटेन. आता आपण ब्रांचेस जास्त दाखवू, एकापेक्षा जास्त ब्रांचेस. CS3 CS2 CH CS3 CS3 CH C2H5 देन CS2 CS3. 2 प्रकारचे ब्रांचेस घेतले आपण. एक CS3 प्रकार, त्याचे 2 सबस्टेंट आणि एक C2H5. आता इथंही 1 2 3 नंबरला ब्रांचिंग स्टार्ट होतात, इथंही 1 2 3 नंबरला ब्रांचिंग स्टार्ट होतात. परंतु इथं ब्रांचेस मात्र 2 ब्रांचेस आहे. आणि परंतु इथिलचं नाव अगोदर आहे म्हणून हा काय येईल 4 नंबरला 4 इथिल 3 3, हे डबल आहे 3 3 डायमिथिल. इथंही हायपन कितीचं कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला तो 4 5 and 6 हेक्झेन. हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह. आता मिथिल आणि इथिलला एक ॲब्रिव्हेशन आहे, म्हणजे 4ET असंही लिहिलं जातं. 3 3 डायमी म्हणजे मिथिल हेक्झेन. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण.
हा H. आता लॉन्गेस्ट चेन ही नसून लॉन्गेस्ट चेन अशा प्रकारे तयार होईल. 1 2 3 4 5 6 7 8. इकडनं 1 2 3 4. इथं 4 नंबरला CS3 ग्रुप आहे. ह्या बाजूने केलं तर 5 नंबरला CS3 आहे. म्हणून आपली नंबरिंग स्टार्ट होईल 1 2 3 4. हा 5 6 7 8 म्हणजे 4 मिथिल. ऑक्टेन, नोनेन, डेकेन, देन अनडेकेन फॉर 11. आता 10 कार्बन ॲटम असेल तर त्याला डेकेन असं म्हटलं जातं. 11ला अनडेकेन, डोडेकेन, 13ला ट्रायडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन, हेक्साडेकेन, हेप्टाडेकेन, ऑक्टाडेकेन, नोनाडेकेन अँड आयकोसेन फॉर 20साठी. हे झालं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, दॅट इज अनब्रांच्ड अँड ब्रांच्ड कंपाऊंड्स. त्यानंतर आपण बघणार आहोत unsaturated hydrocarbons and for different functional group, compound containing different functional group. डिफरंट फंक्शनल ग्रुप आपण वेगळ्या फॅमिलीज बघितल्या. त्यामध्ये हालाइड्स, अल्कोहोल्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, त्यानंतर अमाइन्स वगैरे हे वेगळे फंक्शनल ग्रुप असेल ते एक प्रकारचे असेल किंवा अनेक फंक्शनल ग्रुप एका कंपाऊंडमध्ये असेल तर त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर कशा प्रकारे देतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.